आमच्या बापूसाहेबांचा अपमान झालाय. अपमान झालाय. काय चुकीचं केलंय केदारनी? तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलंय. तारिणी, तुला काही कळतंय का? कोणासमोर काय बोलती असते? पण पद्मिनी काकू, जर केदारने काही चुकीचं केलं नाहीये तर आपण नमतं का घ्यायचंय? ही माणसं आपल्या घरात येतील, आरेरावी करतील आणि आपण शांतपणे सहन करायची ती? कोणाशी काय बोलताय कळते का तुम्हाला? 1 मिनिट लागणार नाही घर फोडायला. आणि आमचं घर फोडायला आम्ही असं काय केलं? मी साधा एक प्रश्न विचारला तुम्हाला, आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा तुमच्या साहेबांना प्रश्नच विचारले होते. तारिणी, तारिणी गप्प बस. अगं तुला कळतंय का तू काय करतेस ते? आधीच ते चिडल्यात, आणखी चिडवू नकोस त्यांना. नुसते चिडले नाहीयेत मम्मा, पेटलेत ते. तू अजून त्या आगीत तेल ओतायचं काम करू नकोस हा. तू केदारच्या वतीने माफी माग आणि विषय संपव आणि जायला सांग त्यांना. मी त्यांची माफी मागणार नाही ना केदार. अरे विरोधी पार्टीने किती पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी? MNAंनी असं काहीही केलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा असं कधीच घडणार नाही. हे बघा दादा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल आपण शांतपणे बसून बोलूया. आम्ही इथं बसून बोलण्यासाठी आलेलो नाहीये. तुमच्या नवऱ्याला सगळ्या समोर लई खरखोटं करायची सवय आहे ना? मग आता त्याचे काय परिणाम होतात ते दाखवण्यासाठी इथं आलोय आम्ही. तुम्हाला काय वाटलं? ARPच्या नावाखाली आमच्या बापूंना उलटसुलट बोलता? आमचे बापू म्हणजे आमच्यासाठी देव आहेत, देव. अशा आमच्या देवाशी खेळ केलाय तुम्ही. तुम्ही जे करताय त्याला कार्यकर्ते नाही, गुलामी म्हणतात. अगं जरा थांब. होणारे घरे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात त्याला. हे बघा दादा, तुमच्या साहेबांकडे एक पद आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, आणि जर आम्ही बोललो तर तुम्ही असं येऊन हल्ला करणार. असं होत नाही ना. दडपशाही नाहीये ही, लोकशाही आहे. जनता म्हणून तुमच्या साहेबांना निवडून देऊ शकतो ना, तर आम्ही त्यांच्या चुकाही सांगू शकतो आणि आम्ही त्या सांगणार. जर तुमच्या साहेबांना त्यांच्यावर केलेली टीका पसंत नसेल तर त्यांना सांगा. जनतेची सेवा करा, त्यांची कामं करा. त्यांना बोलायची संधीच देऊ नका ना. अगं हे बापू साहेबांनी काय बोलायचं आणि काय नाही हे तू नको सांगूस आम्हाला. याचा परिणाम काय होतात दाखवा रे ह्यांना. एकालाही सोडू नका यांना. बापराव जामखंडे साहेब कोण आहेत हे दाखवून द्या यांना. शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै